नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? तर मी काल माझ्या मोठे बाबाच्या घरी आले होते. माझे मामा आणि माझे मोठे बाबा एकाच गावाला राहते. तर सोबत मग माझ्या आत्याची पण मुलगी आली होती. माझा दिवस आज कुणीकडून निघाला. मी आज सकाळी उठूनच स्टडी करायला लागली. स्टडी करायचे सोडा, माझा तर पेपर आहे उद्या अमरावतीला आणि माझी होती सकाळची शिफ्ट, ते पण 11:15 वाजता. पण एवढ्या दुरून तर माझं जाणं नाही होणार सकाळी. मग मी जेवण वगैरे केलं आणि निघली मग 1 वाजता. मी तर पेपर द्यायला 1 दिवसा अगोदरच जाणार होती. मग मी बस स्टॉपवर आली. बस स्टॉपवर आल्यानंतर तर मला माहित झालं की बस तर 1 वाजताच गेली होती. मग तर मी 1-2 तास तिथेच बसली. मग अचानक माझ्या स्कूलच्या फ्रेंड्स पण आल्या होत्या. माझं तर काही लक्षच नव्हतं त्यांच्याकडे. मग त्यांच्यासोबत थोडा टाइम स्पेंड केला. मग आली होती बस. मग बसली बसमध्ये. तर वणीच्या बस स्टॉपवरून 3 वाजता बसली. अजून तर मला अमरावतीला पण जायचं आहे. मला तर एवढा मोठा प्रवास करून आत्तापासूनच मला एवढा कंटाळा येत आहे. मला तर अजून एवढ्या दूर जायचं आहे. तो प्रवास किती पण लांबचा असो, पण पेपर असल्यावर तर जास्त लागणार आहे. मग मी डायरेक्ट वणीवरून यवतमाळला आली. यवतमाळला आल्यानंतर मग अमरावतीची बस तर लागूनच होती. मग बसली अमरावतीच्या बसमध्ये. मला तर आत्ताच यवतमाळवरून निघल्यावर 6 वाजले. मला तर असं वाटत आहे मी अमरावतीला पोहोचतपर्यंत मला संध्याकाळच होणार. मी या प्रवासापायी एवढी थकून पण गेली आणि वरून मला भूक पण खूप जास्त लागून होती. आणि तुम्ही बघू शकता आता मी अमरावतीला आहो आणि आता मला 9:30 वाजले. बसमधून उतरल्यावर मला तर ऑटो करून जायचं होतं. तर मग मी केला ऑटो. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, सर्वांना मनापासून थँक्यू की तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला 10K व्ह्यूज आणल्याबद्दल. बाय.